नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता सर्व कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे। तुम्ही म्हणाल कधीपासून लागू झालेले आहे? आईचे नाव कशा पद्धतीने आपल्या कागदपत्रांमध्ये ॲड होईल हे आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरमध्ये माहिती बघणार आहोत। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण माहिती भेटत राहील। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय 11 मार्च 2024 रोजी झालेला आहे। तर यामध्ये सांगितले आहे की शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक आहे। तर मग ते खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला सांगितलेले आहे की आईचे नाव कशा पद्धतीने कागदपत्रांवर ॲड होईल। तर शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर आपल्याला बघायचं आहे की ते कधीपासून सुरू होणार आहे। तर 1 मे 2024 नंतर मित्रांनो याची कार्यवाही होणार आहे। तर मग विवाहित स्त्रियांसाठी काय उपाययोजना आहे? तर विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसारच त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे। मग स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावानेच मालमत्तेच्या दस्तऐवजात तरी आपले नाव ॲड करण्याचा परवानगी आहे। तर मग आपले जे कोणकोणते दाखले आहे की त्यात आईचे नाव ॲड होणार आहे? तर जन्म दाखला, शाळेतील प्रवेश दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, जमिनीचा सातबारा, संपत्तीचे सर्व कागदपत्रे, कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक, बँक पासबुक, रेशन कार्ड, मृत्यूचा दाखला इत्यादी कागदपत्रे सर्व 1 मे पासून जन्मलेल्या सर्व बालकांच्या दाखल्याची अशी नोंद होणार आहे। अनाथ आणि तत्सम अपवादात्मक बाबतीत या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळाले की आईचे नाव सर्वच कागदपत्रांमध्ये 1 मे 2024 पासून सुरू होणार आहे, म्हणजे तेव्हापासून या कागदपत्रांमध्ये नाव दाखल केले जाणार आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। हा व्हिडिओ बघितल्या